नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एस-जे टेक्निकलमध्ये. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नवीन सबस्क्राईब करून घ्या. तर आज आपण पाहणार आहोत घर बसल्या पॅन कार्ड कसे काढायचं. तर आपल्याला याच्यासाठी सर्वप्रथम Googleवर यायचं आहे. Googleवर आल्यानंतर आपल्याला याच्यावरती पॅन कार्ड ऑनलाईन अप्लाय म्हणून टाकायचं आहे आणि याच्यावरती फर्स्ट जी लिंक येईल त्याला आपण ओपन करायचं आहे. ऑनलाईन पॅन कार्ड ॲप्लिकेशन म्हणून याच्यावरती फर्स्ट लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पॅन कार्डचा असा एक फ्रंट आपल्याला याच्यावरती ओपन होतो. अकाउंट टाइपमध्ये आपल्याला नॉन न्यू पॅन कार्ड आपल्याला याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि कॅटेगरीमध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे. हा ऑप्शन झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती टायटल सिलेक्ट करायचं आहे. श्री, श्रीमती, कुमारी याच्यावरती आपण सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यावरती जर बघायचं झालं तर आपल्याला सरनेम, फर्स्ट नेम, पुन्हा मिडल नेम असे 3 आपल्याला याच्यावरती बॉक्सेस दिसून येतात. तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सरनेम टाकायचं आहे. नंतर आपलं जे नाव आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की कुण्या प्रकारे आपल्याला हा फॉर्म फिलअप करायचा आहे आणि लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम आपल्याला याच्यावरती फिल करून आपल्याला हा पुढची प्रोसेस आपल्याला याच्यामध्ये दाखवायचं आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की लास्ट नेम आणि फर्स्ट नेम, मिडल नेम आपल्याला याच्या स्क्रीनवरती दिलेलं आहे. याचप्रमाणे आपण टाकू शकता आपल्या स्वतःचं नाव आणि याच्यावरती आपल्याला डेट ऑफ बर्थ आपल्याला याच्यावरती टाकायची आहे आणि ईमेल आयडी सुद्धा आपल्याला याच्यावरती टाकायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला म्हणजे आपला मोबाईल नंबर याच्यावरती कंडिशन आणि आपल्याला याच्यावरती कंडिशन एक्सेप्ट करून आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करून सबमिट करायचं आहे आपल्याला आणि सबमिट झाल्यानंतर थोडा वेळ वेट खाईल आणि आपल्याला याच्यावरती आपल्या स्क्रीनवर टोकन नंबर म्हणून आपल्याला एकदा बघायला मिळणार आहे. सक्सेसफुली जनरेटेड म्हणून आपल्याला हा नंबर एका जागी नोट करून ठेवायचा आहे. याच्यानंतर आपल्याला युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड आणि टोकन नंबर आपल्याला सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती पॅन कार्डची कंटिन्यू आपल्याला विथ प्रोसेसर करायची आणि कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करून आपल्याला थोड्याच वेळानंतर असा फॉर्म आपल्याला येईल. याच्यामध्ये आपल्याला 3 असे तुम्हाला बघू शकता स्क्रीनवरती 3 असे आपल्याला याच्यावरती ऑप्शन दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जो आहे सबमिट विथ आपल्याला कोणतीही फिजिकल कॉपी आपल्याला याच्यावरती द्यायला नाही लागणार आहे. एवढंच नव्हे तर याच्यानंतर आपल्याला बघू शकता की आपण ही जी माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जर पॅन कार्ड आपल्याला पाहिजे असेल फिजिकल मध्ये जे पोस्टर नाही ते पाहिजे असेल तर हेच करायचं आणि याच्यावरती आधारचे लास्टचे फोर डिजिट आपल्याला याच्यावरती टाकून द्यायचं. नेम ॲज पर आधार आपल्या आधार कार्डवर जे नाव आणि जे असेल ते याच्यावरती टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर आधार कार्डनुसार आपल्याला सर्व माहिती ऑटोमॅटिक फिल होऊन जाते. याचं नाही काही टेन्शन घ्यायचं आणि लास्ट नेम सरनेमच्या नंतर आपल्याला याच्यावरती डेट ऑफ बर्थ आणि डेट ऑफ हॉलिडेज आपल्याला याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला याच्यावरती कुणाचं नाव प्रिंट करायचं आहे याच्यावरती आपल्याला येस और नो करायचं आहे. आपल्यासाठी तर नोच लिहिलेला आहे तर आपण नो करू आणि याच्यानंतर जर आपलं बघायचं झालं तर वेदर मदर इज सिंगल पॅरेंट आपल्याला जर एकच आई किंवा वडील असतील तर यस करायचं आहे. नसेल दोघे बी असतील तर नो करून आपल्याला पुढे सरकायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला फादर्स नेम आणि ज्या आपण पॅन कार्डवर जे आपण आपल्याला फिल करायचं आहे जे आपल्याला छापायचं आहे त्याच्यावरती आपण फादरचं नाव आणि इथं मदरचं नाव आपल्याला इथं आपल्याला पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला पॅरेंट्सचं नेम आपल्याला कोणत्या म्हणजे आई किंवा वडिलांचं प्रिंटेड करायचं आहे पॅन कार्डवरती याच्यावरती सिलेक्ट करून घ्यायचं. आपण वडिलांचं करून नंतर आपण नेक्स्ट करून याच्यावरती पुढचा फॉर्म फिलअप करून घेऊ. याच्यानंतर आपल्याला सोर्स ऑफ इन्कम याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सॅलरीवरती आणि सॅलरीवरती किंवा तुम्ही कोणतेही बिझनेस करू शकता. नो इन्कम, कॅपिटल क्लेम्स कोणतेही आपण इन्कम टॅक्सची करू शकता आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला इन्कम किंवा कोणतीही आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि पास टिक ॲप्लिकेशन मध्ये आपल्याला करायचं आहे आणि आपला रेसिडेंटली ऍड्रेस आपल्याला याच्यावरती फिलअप करायचा आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपले रेसिडेन्सी ऍड्रेस म्हणजे तात्पुरता ऍड्रेस आपल्याला याच्यावरती पूर्ण ऍड्रेस आपल्याला याच्यावरती टाकायचा आहे. मी सर्व इथं टाकून घेतो आणि आपला जे परमनंट ऍड्रेस आहे तो इथं टाकून घ्यायचा असतो आणि एकदा एक ऑफिसचा ऍड्रेस असतो त्याच्यावरती आपल्याला काम जिथं करतो तिथं आपण घेऊ शकतो आणि एवढंच झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती खूप असे पिन कोड, झिप कोड, नंतर स्टेट आपल्याला खूप सारं टाकायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला झिप कोडच्या नंतर आपल्याला याच्यावरती टेलिफोन नंबर अँड ईमेल आयडी डिटेल्स आपल्याला याच्यामध्ये फिलिप करायचं आहे. आपल्या कंट्रीनुसार इंडियाचं नंतर पुन्हा रिप्रेझेंटिंग असेस याच्यामध्ये आपल्याला नो वरती क्लिक करायचं आहे आणि हा जो मोबाईल नंबर आहे किंवा टेलिफोन नंबर आपल्याला याच्यावरती आपल्याला कॉल येईल आणि आपला सॉफ्ट कॉपी आपल्या ईमेलवर आपल्याला पडून जाईल आणि नो केल्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला तिसरं आपली जी स्टेप आहे ती ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला एरिया कोड,
एरिया टाईप, पुन्हा रेंज कोड, एरिया नंबर, हे सर्व आपल्याला दिसून येईल. याच्यानंतर आपल्याला आपल्याला याच्यावरती इंडियन सिटीजन आहोत तर कुठली बाहेरची, म्हणजे आपल्या बाहेर देशावरून आलेलो आहोत तर कुठं आपल्या इंडियन सिटीजन आहोत त्याच्यावरती क्लिक करायचं आणि सिटी एरिया फेस म्हणून आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आणि याच्यावरती आपल्याला ऍप्लिकेशन डिस्क्रिप्शन आपल्याला याच्यावरती येईल. याच्यामधून आपल्याला कोणताही एक सिलेक्ट करायचं आहे. तर आपण याच्यावरती फर्स्टचा आपण जे असतो ते आपण सिलेक्ट करणार आहोत आणि फर्स्ट सिलेक्ट करून आपण याच्यावरती नेक्स्ट वर क्लिक करू आणि आपली चौथी प्रोसेस जी आहे ती होईल आपल्याला. आणि याच्यानंतर आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी आपल्याला याच्यावरती डॉक्युमेंट अपलोड करायचं आहेत आपल्याला. आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटीमुळे आपल्याला याच्यावरती 3 असे दिलेले आहेत, प्रूफ ऑफ ऍड्रेस, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आणि करायचं आहे. आणि आपल्याला सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे जे आपण इतकी वेळ माहिती भरली आहे. नंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी आपल्याला याच्यावरती आधार कार्ड किंवा कोणतेही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स कोणताही आपण याच्यावरती सिलेक्ट करू शकतो. तर आपण याच्यावरती आधार सिलेक्ट करू, आधार कार्ड इश्यू बाय युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया आपण हे सिलेक्ट करू आणि आपण ह्याच्यावरती कोणतेही करू शकता. आणि याच्यामध्ये पुन्हा आपल्याला प्रूफ ऑफ ऍड्रेस साठी पण आपल्याला आधार कार्डच निवडायचं आहे, कारण आपल्याकडे कोणताही दुसरं प्रूफ असेल किंवा नसेल आपण याच्यावरती सिलेक्ट करू शकतो. ते आपल्या डॉक्युमेंट अवेलेबल नुसार आहे, तुम्ही कोणताही सिलेक्ट करू शकता. आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ साठी पण आपल्याला आधार कार्डच करायचं आहे, आपण आधार कार्डच करू, कारण आपल्यासाठी आधार कार्ड जे आहे ते ऑल ऑल राऊंडर आहे आणि आपल्याला आधार कार्डनुसारच सर्व माहिती आपल्याला याच्यावरती ऑटोमॅटिकली फिल करता येते. आणि डिक्लेरेशन मध्ये आपल्याला येऊन याच्यावरती हिमसेल्फ आपल्याला क्लिक करून नंतर आपल्याला याच्यावरती डेट आणि आपल्याला याच्यावरती आपला फोटो एक अपलोड करायचा आहे. आपल्याला याच्यावरती आपला फोटो आणि सिग्नेचर आपल्याला याच्यावरती अपलोड करायचा आहे, जो आपल्या प्रिंटेड पॅन कार्ड PUC पॅन कार्ड वर आपल्याला याच्यावरती बघायला मिळणार आहे. आणि एवढंच झाल्यानंतर आपल्याला आपली जी फाईल पाहिजे ती आपल्याला 50 KB पेक्षाही कमी पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन वरती सरकारी दा म्हणून आपल्याला एक टूल सर्च करायचं आहे. त्या टूल्स वरती आपल्याला आपल्या फोटो किंवा कमी केबी मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येते. आपल्याला पासपोर्ट साईज फोटो, पुन्हा आपली सिग्नेचर, आपल्या याच्यावरती क्लिक करून आपण इमेज सिलेक्ट करून आपल्याला जो फोटो आहे तो आपला सिलेक्ट करून आपण याच्यावरती आपण जी केबी आहे ती PNG मध्ये ठेवू आणि केबी आपली कमी मध्ये ठेवून आपल्याला याच्यावरती डाउनलोड इमेज करून आपण सेव्ह करून घेऊ. आणि याच्यानंतर आपल्याला हा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. अपलोड झाल्यानंतर हा फोटो आपल्याला असा दिसून येईल की थोडा लोडिंग खाऊन आपल्याला हा फोटो आपल्याला इथं अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपली अपलोड सिग्नेचर करायचं आहे. त्याच्यासाठी आपण जो सिग्नेचर एका पेज वरती करून घ्यायचा आहे. नंतर त्याची एक फोटो काढून आपल्याला खूप अशा युनिक याच्याने आपल्याला कट करून इथं अपलोड करू द्यायचे आणि त्याची पण साईज आपल्याला 50 KB पेक्षाही कमी ठेवायचं आहे. आणि 50 KB झाल्यानंतर आपल्याला असा सिग्नेचर आपल्याला बघून द्यायला येईल. आणि याच्यावरती आपल्याला नो फाईल सिलेक्टेड याच्यावरती आपल्याला स्टॉपिंग डॉक्युमेंट करायचं आहे. त्याच्यावरती आपण क्लिक करून आपल्याला याच्यावरती कोणताही डॉक्युमेंट आपल्याला प्रूफ साठी आपण याच्यावरती कोणताही डॉक्युमेंट प्रूफ करू शकतो. आणि आपल्याला याच्यावरती सिलेक्ट करून PDF किंवा 300 KB पेक्षाही कमी आपल्याला याच्यावरती डॉक्युमेंट आपला अपलोड करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याला अपलोड करून याच्यावरती आणि आपल्याला क्लिक करून आपल्याला कोणतीही जी फाईल आहे ती आपण क्लिक करून याच्यावरती सबमिट करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याला पुढे बघायचा भेटतो की आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते सबमिट झाले का नाही ते आपल्याला बघायसाठी आपण याच्यावरती सबमिट वरती क्लिक करून घेऊ. आणि आपल्याला सबमिट झाल्यानंतर थोडा लोड खाईल आणि याच्यावरती आपल्याला पर्सनल डिटेल्स वरती आपल्याला पेज ओपन होईल. याच्यानंतर आपल्याला 8 डिजिट्स आपल्याला याच्यावरती टाकायचे आहेत. आणि याच्यानंतर आपल्याला नेम ऍज पर आधार आपल्याला ऑटोमॅटिक येऊन जाईल. आणि फिजिकल कार्डची रिक्वायरमेंट आपल्याला दिलेली आहे का नाही याच्यावरती एक ऑप्शन मिळतं, ते ऑप्शन आपण क्लिक करून खाली स्क्रोल करत आपल्याला खाली यायचं आहे. नंतर आपण बघू शकता की इथं प्रोसीड वरती क्लिक करून थोडा वेळ थांबल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशनचं आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येतो. याच्यावरती जो पेमेंट आपल्याला POC कार्ड साठी आपल्याला अवेलेबल राहणार आहे. आणि 105 रुपये आपल्याला याची फी राहणार आहे, 105 रुपये. आणि आपण याच्यावरती ऑनलाईन पेमेंट करू शकता. याच्यावरती प्रोसीड टू पेमेंट
वरती क्लिक करून आपल्याला याच्यावरती प्रोसीड पे कन्फर्म साठी आपल्याला याच्यावरती आपण नेट बँकिंग, UPI, QR, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आपल्याला याच्यावरती खूप सारे ऑप्शन आपल्याला याच्यावरती बघायला मिळणार आहेत. तर आपण UPI तर्फे करून घेऊ आणि याच्यावरती आपण स्कॅन हा जो आहे तो स्कॅनर आपण याच्यावरती क्लिक करून घेऊ आणि गुगल पे आणि फोन पे थ्रू आपण याच्यावरती पेमेंट करू शकता. आपला पेमेंट करत आहोत आपण पेमेंट. आपला पेमेंट कम्प्लीट झालेला आहे आणि आपण इथं वेटिंगच्या रिस्पॉन्ससाठी आपण याच्यावरती बघत आहोत. तर आपला ऑनलाईन पेमेंट झालेला आहे आणि ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशन आपल्याला याच्यावरती स्टेटस दाखवत आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जो आपल्याला एक्नॉलेजमेंट नंबर भेटतो तो आपल्याला कन्फर्म करून इथे पुढे जायचं आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन अप्लाय साठी आपल्याला टिक करून आपल्याला कन्फर्म कंटिन्यू आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि कंटिन्यू झाल्यानंतर आपल्याला याच्यासाठी आपल्याला इथं OTP ऑथेंटिफिकेशन आपल्याला याच्यावरती येईल. OTP ऑथेंटिफिकेशन साठी आपल्याला आपल्या रजिस्टर आधार नंबरचा आपल्याला एक OTP येईल, जो नंबर आपण सिलेक्ट केलेला आहे. कंटिन्यू विथ इन साइन वर आपल्याला क्लिक करून आपल्याला याच्यावरती व्हॅलिड OTP आपल्याला याच्यावरती सेंड करायचा आहे. सेंड OTP झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ खायला भेटेल. नंतर व्हेरीफाय जे आहे ते आपल्याला OTP व्हेरीफाय करून पुढे ढकलायचं आहे. आणि सक्सेस OTP झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ खाईल आणि आपल्याला याच्यावरती जो पासवर्ड राहणार आहे तो आपल्याला आपली बर्थ ऑफ डेट याच्यावरती आपला पासवर्ड राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला पासवर्ड इथं आपण ओपन केलेला आहे आणि आपला जो ओके करून आपल्याला डेट ऑफ बर्थ इन्फॉर्मेशन साठी आपल्याला टाकायचं आहे. नंतर तो ओके केल्यानंतर आपला फॉर्म जो भरलेला आहे तो असं योग्यरित्या आपल्याला दिसून येईल. आणि हा फॉर्म आपण प्रिंट सुद्धा करू शकता आणि कोणत्याही बँक अकाउंटला अटॅचमेंट करून आपण बँक अकाउंट काढू शकता. आणि हा जो फॉर्म आहे तो योग्य ठिकाणी आपल्याला वापरता यावा. आणि आधार कार्ड आपल्याला एक्नॉलेजमेंट नंबर सुद्धा आपल्याला याच्यावरती मिळून जातो आणि ह्या नंबरावरती आपल्याला कुठेही पॅन कार्ड जे आहे ते काढता येतो. आणि एवढंच नाही तर याच्यानंतर आपल्याला आपल्या जीमेल वरती 8 रोजात आपल्याला आपल्या जीमेल वरती एक सॉफ्ट कॉपी येऊन जाते याच्यावरती. आणि ट्रॅक युअर पॅन कार्ड सोबत आपण याचं स्टेटस पण बघू शकता. आपलं पॅन कार्ड सक्सेसफुल झालंय, पेंडिंग मध्ये आहे, कुठंवरनं आले, आपण याची ट्रॅकिंग सुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.